मंडळी, मनोरंजनाच्या आटपाट नगरीची सहल घडवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका पाळीव प्राण्यामुळे नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये येणार आहे एक वादळ. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचं तुफान अनुभवण्यासाठी जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी अँड वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. ऐका ना जरा हिंग आणून देता का हो? अगं नाहीये वेळ आता, खूप काम आहे वाणे. प्लीज 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 ना खालीच आहे ना वाण्याचं दुकान प्लीज. संडे असून काम करतोय मी. पूर्वीचे दिवस नाही राहिले आता. पूर्वीचे आता प्रसाद ओक साहेब नाही आहेत. म्हणजे ते खूप स्वभावने चांगले होते. आता सई तामणकर मॅडम आलेले आहेत. बाप रे, त्या म्हणजे ना नाही, त्या स्ट्रिक्ट आहेत बाबा. बापरे, ऐका ना प्लीज जा ना, खालीच आहे ना प्लीज. आणा ना ओ हिंग प्लीज आणा. ऑनलाईन मागव ना, 2 मिनिटात येतो. ऑनलाईन मागवतो. ऑनलाईन नको, प्रत्येक गोष्टीला 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. आता 100 रुपयाच्या हिंगाला 250 रुपये चालतील का दिलेले? हिंग न घालता भाजी कर. ना ना 15 मिनिटं थांब, 17 मिनिटं थांब. 17 मिनिटांनी आणतो. जातो मी, लगेच जातो. थांब 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 थांब. कुत्रा कसा आला आतमध्ये? दरवाजा उघडा ठेवतेस नाही मी. दरवाजा उघडा. उतर खाली. प्लीज सॉरी 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 सॉरी. डार्लिंग, आपलं घर नाहीये. विडास का तू? खाली उतर, खाली उतर. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. आपलं घर नाही बळा हे. चुकीच्या घरात शिरलास. वेडास का तू? असं करतात, असं करतात. अरे यार, त्याला आवडत नाही लोकांसमोर. इट्स ओके, इट्स ओके. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी डार्लिंग. अरे बाप रे. किशी 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 किश किशी किशी की किस्मत ऐसी होती. सॉरी 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 सॉरी, आय एम रिअली सॉरी. नाही प्लीज प्लीज हॅव अ सीट. इट्स ओके. हा हा, तुमचा कुत्रा आहे? माझा. अरे बाप रे, म्हातारा दिसतोय. नाही वय काय किती? 3 महिन्यांचा आहे. अरे 3 महिने उरल्यासारखा वाटतो एकदम. नाही क्यूट आहेस. ऍक्च्युली तसाच दिसतो तो. अच्छा. या इट्स अ रेअर ब्रीड. ओ नाईस नाईस नाईस. खूप छान आहे. खूप या तुम्ही, क्यूट हे आहे. इथे नवीन. ऍक्च्युली काय झालं, त्याला जागा अनोळखी आहे ना, त्यामुळे कळलं नाही कोणाच्या घरात शिरतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. ओके, नवीन ओके, आहे ना, ओके. मी आता शिफ्ट झाले रिसेंटली. राईट राईट. आय सीन यू. चहा घेऊन. नाही I've seen नाही, you. नकोय नकोय. नाही आणेल ती. जा चहा घेऊन ये. चल चल चल. सो आय हॅव सीन यू. तुम्ही काल परवा ते टेम्पो वगैरे आला ना तुमचा, Oh, yes. सामान वगैरे. आय सॉ यू. सो सॉरी, त्या दिवशी खूप प्रॉब्लेम झाला ना बिल्डिंगला. नो टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका. येस येस. हे हो, तुम्ही सेक्रेटरी आहात का? नाही मला नाही कोणी करत. मी हे आहे, जनरल सदस्य आहे. अच्छा. पण काही टेन्शन नाही. म्हणजे हे आहे हे हॅलो हाय. हॅलो, शी इज माय हे वाईफ. माय वाईफ. या वनिता. नको नको, त्याला प्लीज लांब. तिला आवडत नाही. तिला सवय नाही ना. इट्स ओके. घरीच असते ना, तिला जास्ती सवय नाही. मी प्रिया. या प्रिया. आय एम समीर चौगले. चांगले चौगुले. यू कॅन कॉल मी समीर चौगुले. काही प्रॉब्लेम नाही आहे. मी हे MAG इंडस्ट्रीज सिनियर मॅनेजर आहे मी. ओ नाईस. येस येस येस. MAG इंडस्ट्रीजमध्ये. आणि विथ सेपरेट केबिन. आणि बेल दाबल्यावर मस्त साहेब पाणी आणू का मध्ये जस्ट रेग्युलर आहे आमच्याकडे. येस येस. असं काही हे नाही आहे म्हणजे. ओके. म्हणजे तो एक अनेक वर्ष असल्यामुळे दॅट काइंड ऑफ हे आहे. आय हॅव दॅट. आणि इन केस इफ यू वॉन्ट एनिथिंग प्लीज लेट मी नो. ओ येस शुअर. तुम्ही नवीन आहात त्यामुळे मनात किंतु परंतु काही आणू नका. अगदी 24/7 मी इकडे आहे. आणि मला कसं माहिती का, मी शेजार धर्म खूप पाळणारा आहे. पण मी तुमच्या शेजारी नाही राहत. मी मी वरचा धर्म पण पाळतो मी.
आणि ओव्हरऑल एक पॅकेज आहे शेजार धर्माचं, ते कुठल्याही याच्यात आले की मी ते पाळतोच म्हणजे. that's तुम्ही so कधीही काही रागा, आय एम देअर. तुम्ही फक्त हाक मारा वरतून, मला चॉकले, मी आहे, मी लगेच येतो आणि तुम्हाला मी भेटतो. काही इश्यू नाही. येस येस येस. थँक्यू इट्स व्हेरी क्यूट पण बाय द वे. हिज त्याचं हात लावू शकतो का त्याला? हो प्लीज प्लीज. यो 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 आई ग किती गोड आहे हा. हा 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 आदाश, थोडा आदाशी वाटतोय. क्यूट आहे क्यूट आहे. हे इज अ रेअर ब्रीड. ओ माझी मावशी असते बीडला. ब्रीड नाही मग? ब्रीड. ब्रीड? प्रकार कुत्र्यांचा. ओ या प्रकार प्रकार. ओ येस 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 Rare येस. breed. ओके ऑस्ट्रेलियन. ओ कोण कोण? ऑस्ट्रेलियन. ओ आमची इंडियन नाही. हिच्या माहेरी आहे ना बंड्या बंड्या. माहेरी कुत्रा आहे ना हिच्या बंडू. ओ इंडी. हो इंडी 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 आहे. बंडू बंडू येतो तो असा करतो ओ तो. हा. नाईस. बंडूला भेटायचं. आई ग, किती गोड. इज व्हेरी फ्रेंडली. खूप गोड आहे गोड आहे. छान असतात ना किती कुत्री आणि नाही, खूप खूप जीव छान असतात. लावतात हो आपल्याला. खूप छान असतात. शी वुड नो त्यांच्या माहेरी आहे. खूपच मला तर म्हणजे डार्लिंग आल्यानंतर असं जिवंत वाटतं एक घर. सेकंड, नाव काय त्याचं? डार्लिंग. डार्लिंग नाव आहे. माय गॉड खूप रेअर आहे. क्यूट आहे नाव हे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. या पण कुत्रे पाहिजेत घरात, एक मजा असते आय ना. नो राईट. त्यांच्याशिवाय असं खूप लोनली वाटतं. ऍब्सोल्युटली. आम्ही निघतो आता. येस शुअर शुअर शुअर. डार्लिंग. हो नाही डार्लिंग. या ऑफकोर्स सॉरी सॉरी. चला जायचं आता आपल्याला. लेट्स गो. आई ग सोडतच नाही मला. ओ ग्रँडपा आवडले. बाय बाय. ओ हो येस येस या आपण परत येऊ, परत हा? यायचं हा. ओके, ओके. या बाय दीदी. अच्छा, बाय. लेट्स गो डार्लिंग. क्यूट आहे यार. वा दत्तू वा. आई ग सो क्यूट आहे. आई ग या हाऊ स्वीट. कुत्रे पाहिजेत यार घरात. कुत्रा पाहिजे. कुत्रा पाळल्याला मजा असते. काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय म्हणालात तुम्ही आता? मी सकाळी गुड मॉर्निंग म्हटलं तुला. ओके सॉरी. आता काय म्हणालात? काय झालं? काय झालं? आई शपथ काय झालं म्हणाल मी. रिवाइंड करून बघ. घरात एखादा कुत्रा पाळला पाहिजे हा मी असं म्हणाला. कुत्रा पाळ म्हणालो मी. तुम्ही. हा तो कुत्रा हगल्यावर काढणार कोण? तुम्ही. कोण? तुम्ही काढणार? घरात साधा कचरा काढा असं म्हटल्यावर झाडू घरभर नुसती नाचवता. तुम्ही काढणार त्या कुत्र्याची शिशू? गेले 8 दिवस मी बाथरूम मधलं बेसिन धुवून द्या असं सांगतेय. ते अजून धुतलं नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? दरवाजाच्या मागे गेले 3 दिवस ओला टॉवेल तसाच लटकतोय. तो अजून उचललेला नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? अरे सावकाश कोण आहे? तुम्ही काढणार? हळू. नमस्कार
मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा खलबत्ता घेतो, त्यात माझ्या कवितेची मिरची टाकतो, मग आलेल्या मान्यवरांचे शेंगदाणे छान भाजून घेतो, ते टाकतो, आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा लसूण टाकला आणि सगळं एकजीव करून कचा 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 ठेचून काढलं की झाला आपला तज्ञ ठेचा तयार. उफ, सो स्पायसी. जस्ट लाईक इट. उषा मोरे ढुशू, विमा जा ना तिकडे. आज ह्यांना जाऊ दे तिकडे, आपण थांबूया ना इकडे. हॅलो थांबा. अरे काय काय करताय, काय चाललंय? हॅलो, काय इंट्रोडक्शन करून दिलं तुम्ही? सर. लसूण ठेचा काय? वो मेरी स्टाईल आहे सर, असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते मी. नाही नाही, चांगली गोष्ट आहे क्रिएटिव्ह रस्ता, पण तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझे शेंगदाणे भाजून घेतलेत पटकन. असं नका करू है ना. आपण ज्या चर्चेसाठी इथे आलेलो आहोत आपण ती सुरुवात करायला हवी की नाही? हो हो लगेच सुरू कर. काय अरे वा, असं कसं? काय? तुम्ही आमचा कार्यक्रम बघत नाही वाटतं? नाही पाहिला, नाही असं पाहिला. काय करता सर? कार्यक्रमाची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. हो? आता जर का कविता झाली नाही ना, लोक सेट पेटवून देतील. बापरे, एवढं हो, कवितेसाठी? अर्थात म्हणजे मग काय. सादर करा, मग सादर. तर मंडळी, आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे करत रहा. ऐका हा. करत रहा थांबू नकोस तू करत राहा. करत राहा थांबू नकोस तू करत राहा. तहान लागेल भूक लागेल थांबू नकोस तू करत राहा. दम लागेल घाम येईल तू थांबू नकोस तू करत राहा. हात दुखेल घसा सुकेल तू मात्र करत राहा. झोप येईल झोपू नकोस, बरं का? हा, झोप येईल झोपू नकोस, डोळे बंद कर आणि करत राहा. वय होईल झेपणार नाही, पण मरेपर्यंत तू करत राहा. जबरदस्त. आज ना उगाच काहीतरी करावं वाटतंय. हॅलो, एक मिनिट. काय काय उगाच काहीतरी कर. एक मिनिट, मला सांगा, करत राहा काय करत राहा? प्रयत्न सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा. अरे मग तसं म्हणा ना. नाही सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा सर, मीटर मध्ये बसतच नव्हतं ना सर. अरे जे आहे कवितेत ते जर बोलला नाही तर कसं चालेल? ते म्हणायला हवं की नाही प्रयत्न करत राहा, तेच म्हणाला नाहीत तुम्ही. उगाच ही कविता केलीत तुम्ही, आणि ह्या कवितेसाठी जर ऐकलं नसतं तर लोकांनी सेट जाळला असता. हो सर, अर्थात. अरे मग एकदा ऐकू आणि जाळून टाकू द्या सेट. असं काय आणि म्हणताय? नेमकं ही कविता तुम्ही ज्या कागदावर लिहिली असेल त्याच्यावर एकदा उभं राहा जळत असताना, बास सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुमचा गैरसमज होते सर, विषयाला धरूनच कविता आहे सर ही. विषयाला मारून कविता आहे ही. जर प्रयत्नावरची कविता आहे तर त्याच्यात प्रयत्न असले पाहिजे. हरकत नाही. आपण चर्चेला सुरुवात करूया. लगेचच Yes. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता ते लही गळे. आणि अर्थातच प्रयत्नांचं महत्व सांगायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मान्यवर पृथ्वीक प्रयत्ने. प्रयत्ने आडनाव नाहीये माझं, परतने आडनाव आहे माझं. माहितीये सर मला, मी कोटी केली. नका करू. काय होतं, तुम्ही कोटी करता मग एडिटर स्किट कापून छोटी करता. असं नका. असं नका. असं नका. महत्वाचं काय आहे, विषय महत्वाचा आहे, चर्चा महत्वाची आहे. मी त्याला सुरुवात करतो, चालेल? हो अगदी अगदी. अत्यंत महत्वाचा विषय. वा वा वा. मगाशी मी आलो तेव्हा मला फारच असं वाटलं की 5च प्रेक्षक आहेत आणि कसं बाबा होणार आहे चर्चा, पण 5च प्रेक्षक असून जिज्ञासू दिसतात. आहेत, येस सर, आहेत. येस सर. सर, आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. बोला, बोला. पिंकीने बालूचे कान पकडिता पिंटू कलवले. काय आहे विषय आपला? पिंकीने बालूचे कान पकडिता पिंटू कलवले.
एक मिनिट सर, मुळात मला कळत नाही, जर पिंकीने बाळूचा कान पकडलाय तर पिंटू कशाला मरायला कळवळतोय? पिंटू आणि बालू हे मित्र आहेत ना, त्याच्यामुळे ते एकदम एकदम घट्ट मित्र आहेत ते. लॉजिक देऊ नका, चुकीचं वाचताय तुम्ही. लॉजिक देऊ नका याला. काय वेगळं लिहिलं आहे, शांतपणे वाचा. काय लिहिलं आहे? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं लिहिलंय ना? अच्छा लिहिलंय. असंच लिहिलेलं आहे सर. हे तुम्ही ऐकलंय का कधी आयुष्यात? अरे नाही ना. बसा खाली, बसा खाली, बसा खाली. नाही ऐकलं म्हणजे? अरे एवढी प्रसिद्ध म्हण आहे ही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे काय? तर आपण अथक प्रयत्न करत राहिलो तर यश निश्चित मिळणार. वा वा वा. वाळूचे कण रगडत राहिलो तर त्यातून तेल सुद्धा गळेल. पण बोंबलाय वाळूत कशाला तेल काढायचे? गरजच नाही ना. गरजच नाही. 2 बियर घ्यायच्या चिल्ड मध्ये बॅमटावर करून वाळूत पडून राहायचं. तेल काढायचं तर सोयाबीनचं काढा, शेंगदाण्याचं काढा, ज्याच्यातनं शोर शॉट तेल निघणार आहे ते घाशीत बसा ना. वाळू कशाला बोंबलाय घाशीत बसताय? असं नाही, तुम्ही शब्दशः घेतलं. मी कवी कल्पना सांगत होतो फक्त. तर प्रयत्नांबद्दल आपण बोलतोय. लक्षात घ्या, प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? यश मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? वाळूचे कण रगडायचे, तेल गळायचं काय करायचं बाबा? बराच प्रश्न पडतो. लक्षात घ्या, असं म्हणतात, थांबला तो संपला. कोण म्हणतं? म्हणतात असं, थांबला तो संपला. मला नाही म्हणलं कोण. अरे काय तुम्हाला पर्सनली येऊन म्हणणार आहे का कोणी? ए बाबा, ए थांबला तो संपला असं कोणी बोलणार आहे का वेगळं? नाही, थांबा ना. सर, आमच्याकडे उलट बोलतात. काय संपला तो थांबला. म्हणजे? ज्याचा पेट्रोल संपला तो जागच्या जागी थांबला. काय? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. होय होय. मी याला काय उत्तर देऊ आता? मी ह्याला काय पॉम पॉमचं उत्तरच नाही आहे माझ्याकडे. शब्दशःच घेत आहेत सगळ्या गोष्टी. थांबला तो संपलाचा अर्थ वेगळा आहे माझ्याकडे. थांबला तो संपला म्हणजे मी काय सांगत होतो की बाबा आपण आयुष्यात प्रयत्न करायचे, थांबवले तर आपलं आयुष्य संपू शकतं. सोपं उदाहरण देतो. आपण पोहतो की नाही? माणूस हातपाय मारतो म्हणून तो पोहतो. हातपाय मारायचे थांबवले तो बुडतो. बुडतो? हा, मग पोटावर त्याने भोपळा बांधून प्यावाला जायचं ना. नाहीतर प्यावताच येत नाही, पाण्यात कशाला उतरला तो? अरे नाहीतर काय, ह्याच्या आईला असली धरून धरून सडकून काढली बाई दिल्या का? कोण? का ही असली पाहुणं काय गरज आहे का? शायनिंग मारायची, रिला करीत जायचं, पाण्यात जाते ती वाहून बोंबलत. मग आई बाप इकडे वाट बघते ती घरी, त्यांचं पडलेलं नाही असली. जा मग त्यांना वाचव जा. कशाला मारायला? थांबा ना जरा. कशाला? मला कळतच नाही हा विषय आहे का? मी कशाबद्दल बोलतोय? आता कोणतरी पोहताय आणि कोणतरी बुडताय हा विषय आहे का? सांगतोय ना, मतीत अर्थ समजून घ्या की नाही. प्रयत्न म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत एफर्ट्स म्हणतो, हिंदीमध्ये कोशिश म्हणतो. आणि तेलुगू मध्ये एंतो तोकडे कशाला मारायला? मला कळत नाही. तुम्ही विचारताय वेगळ्या भाषेतलं. जरा प्रयत्न करा जरा. अरे मला नाही येत तेलुगू. तुम्हीच म्हणालात ना प्रयत्न केल्यावर तेलही गळे. प्रयत्न करा. अरे तेल गळे, तेलुगू गळे कसं काय असू शकतं मला कळत नाही. अरे तुम्ही थोडे प्रयत्न करा ना. थोडे करा, कशाला टेन्शन घेतो? मला नाही करायचे प्रयत्न. गप्पा बसा. बघा करून. अरे अरे सगळे म्हणतात तर करून बघा ना प्रयत्न. तुम्ही काय म्हणत होतो की हे प्रयत्न करणं किती गरजेचं आहे लक्षात घ्या. प्रयत्न करतो म्हणजे आपण काय करतो बाबा? तुमच्यापैकी कोणी असं आहे का की जे खूप प्रयत्न करतात, एखादी गोष्ट मिळावी म्हणून खूप प्रयत्न करतात, पण ती गोष्टच साध्य होत नाही? असं हा सर, म्हणजे मी असं ना दररोज मी प्रयत्न करतो, म्हणजे दोरीवरनं उड्या मारतो, असा बांबू दिसला की लगेच मी लटकतो, पण एवढा प्रयत्न करतो मी माझी उंचीच वाढत नाही हो. हो पण सर, हे वय तुमचं उंची वारण्याचं नाही, तुम्ही वारण्याचं आहे. शांतता. विनोद झोपलाय. अरे गप्पा बसा जरा, गप्पा बसा. रात्या मुलासारखं वागतायत काहीतरी कळत नाही मला. विषय अत्यंत महत्वाचा आणि काहीतरी भलतच चाललेलं आहे. तुम्ही मार्गदर्शन करा. हा करतो. तर मी म्हणत होतो की जर खरंच कुणी असं असेल जे अनेक प्रयत्न करतायत पण खरंच काहीच साध्य होत नाही, असं कुणी आहे का? जेन्युइनली कुणी आहे का? आहे. म्हणजे बोलावलं. अरे ते नीट बोलावलं काय? नीट बोलावं. नाही बोला. अरे कशाला बोलवतात कळत नाही. एकदा आलेलं काम अरे ठीक आहे.
ग्रामसभेच्या सुरुवातीला गोंधळ घातलाच पाहिजे असा नियम आहे का? नाही तसा काही नियम नाही आहे, पण मास्तरांनो काय आहे, जमाव जिथे शांत असतो ना ती शोक सभा असते आणि जमाव जिथं गोंधळ घालतो ना ती सभा असते. आम्ही फक्त फरक अंडरलाईन केला. बाकी काय? ए चिकू चिकू सुरीच्या टोकावर बसवेन. शांत राहा, सुरीच्या टोकावर बसवेन मी. शांत राहा. कुठल्या फॅन्टसी यांच्या? गप्पा बस रे. एक तर ग्रामसभा सुरू करायची, अजून सदस्य आलेले नाहीयेत, सरपंच नाही आलेत, वेंगुर्लेकर बाई नाही आल्यात. का नाही आल्यात? मजदूरांनो आज तर येणारच नाही आहेत. का? ते त्यांच्या बारक्या घेऊन डॉक्टरांकडे गेले आहेत. अरे देवा, आज पुन्हा त्यांच्या बारक्याचा ताप वाढला. नाही आज त्यांच्या बारक्याला ताप आला नाही म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले आहे. बाईची ना कॅल्क्युलेशन वेगळी आहे आता. वेगळी आहेत. हो मास्तर काही तर लवकर सुरू करा, मला घराकडे जायचं आहे. आज टीव्हीवर माझा आवडता पिक्चर लागणार आहे. कुठला पिक्चर? मी मदन सांगलीचा. लवकर, लय आवडतं पिक्चर. हे कुठले पिक्चर पाहत असता तुम्ही मला माहित नाही. हो, लय गाजलेला पिक्चर. बर बर. मास्तर मी काय म्हणतोय, कारण सुरू आता. अरे मी लाख सुरू करेन सावत्या, पण आपल्या गावचे हे हरहुन्नरी सरपंच यायला नको. हा. त्यांच्याशिवाय ग्रामसभा होणार आहे का? अत्यंत महत्वाचा विषय आज इथे आपण चर्चा करणार आहोत त्या विषयावर. आणि तो विषय फक्त तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे की नाही? तुमच्यासाठी बर मास्तरांचं लग्न ठरलं वाटतं. गप्पा जरा, गप्पा जा. मूर्खांनो, माझं लग्न ठरलं तर ग्रामसभा बोलवेन का मी? काय सांगतोय ते समजून घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे. काय झालं, आज सकाळी येता येता मी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे काही लेटर्स पडलेले आहेत. त्यातलं एक लेटर मी उघडून पाहिलं तर आपल्या गावचा तो एक जो सरपंच जे आहेत आपल्या गावचे, त्यांनी ते लेटर अजून आपल्यापर्यंत पोहोचवलंच नाही. त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे काहीतरी एक मजकूर आहे आणि त्याचं उत्तर आज आपल्याला द्यायचं आहे. आज आज ते लेटर पुन्हा पोस्टात पडायला हवं. पण आता ते पडण्यासाठी सरपंच नको का? कारण त्यांची सही आणि त्यांचा शिक्का, त्यांचा अंगठा आणि त्यांचा शिक्का लागेल की नाही मला सांगा. आता तो माणूसच नाही आला तर ते लेटर कसं पाठवायचं? उशीर होईल की नाही त्या गोष्टीला? पण मजदूरांनो ते इल्लेच नाही मग. नाही म्हणजे आजच उत्तर द्यायचं आहे मास्तरांनो, आजच. नाही पण मास्तरांनो, आपल्या सरपंचांना उशीर होऊ शकतो कारण तो माणूस खुला आहे. बरोबर. पंचायतीकडे येण्याचा मार्ग हा बोर्ड असा उलट्या दिशेने फिरवून ठेवला ना तर ती तिकडे चालत जातात. खरंय खरंय. आहेच आहेच, तो माणूस जरा तसा आहे, जरा विचित्रच आहे. काय करायचं त्या माणसाचं कळत नाही मला. मला माहिती आहे ना, मास्तरांनो काय करूया, गोनपाटात मांजर भरून कसं गावाबाहेर सोडतात तसं सोडूया का त्यांना? काय नको नको, त्यापेक्षा वारला टाकूया आणि वरना सगळी भोकानं शाप बुजवून टाकूया. हा, फक्त काय करावं लागेल, नागपंचमीला लक्ष ठेवावं लागेल. का? वर यायची सवय आहे ना त्यांना. गप्पा बसायची को, गप्पा बस जरा. काहीतरी बोलतो येड्या. नाही, मलाही कंटाळा आलेला आहे. कुठल्याच ग्रामसभेच्या चर्चेला ते कधीच वेळेवर येत नाहीत. कुठल्याच मिटिंगला ते कधीच नसतात. करायचं काय पण? काय करायचं म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सांगा सांगा. म्हणजे एक तरतूद करू शकतो जर तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर. सांगा तरी. आधी ऐकून तरी घ्या. हा. कल्पना काय ते ऐकून घ्या. मला असं वाटतं हा. की जर असेच आपले सरपंच दर मिटिंगला जर वेळेवर येणार नसतील तर आपण त्यांच्याऐवजी एखादा हंगामी सरपंच नेमला तर, म्हणजे त्या निर्णयांसाठी त्याच्या अध्यक्षतेखाली सगळे निर्णय मंजूर केले जातील. हंगामी. हंगामी चालणार आहे का? चालेल चालेल. सगळ्यांचं अनुमोदन असेल तर मलाही काही हरकत नाही. फक्त प्रश्न असा उभा राहतो की कोण? तर मी सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला आज सरपंच म्हणून नियुक्त केलेला आहे, तर सरपंच म्हणून मी शपथ घेतो की अख्ख्या गावात, मोरे शपथ घ्या, काहीच बोलणार नाही. गप्पा बसा. कोणी नेमलाय तुम्हाला सरपंच? अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या एवढा राजा माणूस कोण आहे? आहे काय गुण? नाहीये मोरे, खरंच नाहीये. गप्पा बसा. मजदूरांनो काय मी काय बोलतोय, मी उभी राहू काय सरपंच म्हणून? आवाज माझा तसं बुलंद हा ना. काय कोको, कसं आहे, महिला आघाडीची सरपंच झाली तर आम्हा सर्वांना आवडेलच. मला मग मी झालोय तसं नाही बाळा, पण सरपंच स्टेजवर बोलायला आली आणि तिच्या आवाजाला घाबरून लोक पळून गेले तर? तू नको. पण मास्तरांनो, ही बसल्यावर खुर्ची सुंदर दिसली आहे. गप्पा बस. मास्तर मी काय म्हणतोय, काय सावत्या? हे बघा मागच्या निवडणुकीला सरपंचांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो. मी अवघ्या 3 मतांनी पडलो होतो. आमच्याकडे काय बघतोस? तिकडे बोललो. अवघी 3 मतं मला कमी मिळालेली, तर ह्या नियमानं सरपंचांच्या खालोखाल मी आहे. मी सरपंच होऊ शकतो.
नाही म्हणजे नाही पटत नाही हे. एकदम अगदी ह्याच्यामध्ये मला पटलेलं आहे. आता निर्णय लगेच. एक मिनिट थांबा मला पटलेलं आहे. खरं तर मला आवडलेली आहे ही युक्ती. काय आहे ना, खरं तर संपूर्ण देशात अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे या गोष्टींवरती. समजा एखादा जो कोणी प्रतिनिधी आहे तो काही कारणास्तव अपात्र ठरला, तर त्याच्या खालोखाल ज्याला जास्त मतं मिळालेली आहेत त्याला त्यावेळेसाठी त्या पदाचा सगळा कार्यभार द्यायचा है ना. बरोबर. वा वा, चांगलं आहे सावत्या. तुझ्या डोक्यात उसा व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. बरं वाटलं. छान छान. हो हो हो. तर सावत्या म्हणजे आपले जे रोहित माने आहेत ते हंगामी सरपंच म्हणून चालणार आहेत का सगळ्यांना? मग झालं अहो निर्णय द्यायचा आहे तर मग करून टाका काय. आता तुम्ही म्हणतो म्हणून बाकी म्हणजे आता कोकणात कसा हापूस आंबा राजा आहे, बरोबर. पण कोकणात माणसा स्वभाव कसा आहे, कसा आहे? पाहुण्यांना मान द्यायचा. बरोबर. आम्हाला ऊस चालेल, काय हरकत नाही. आंब्याबरोबर ऊस पण मोठा होतोय तर आम्हाला चालेल. चालेल, चालेल. हो मला पटकन मग आता मला सांगा, सर्वानुमते आपल्याला हंगामी सरपंच म्हणून रोहित माने चालणार आहेत का? चालेल चालेल. वा, 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 वा. थँक्यू. अरुण कदम नाही आले, सरपंच झाले. ही काय घोषणा आहे? ही काय घोषणा आहे? अरुण कदम नाही आले, सरपंच झाले. कदम नाही आले. घोषणा काय ते मी पण देतो, मला पण सांगा. रोहित माने सरपंच झाले अशी घोषणा. हा. रोहित माने सरपंच झाले. रोहित माने सरपंच कधी झाले? असं कसे झाले? मी असताना रोहित माने सरपंच झाले कसे? सरपंच शांत व्हा. तुम्ही उशिरा आलात म्हणून हंगामी सरपंच म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पण मी 3च मिनिटं लेट आलोय ना. तुम्ही लेट आलात म्हणूनच आम्ही त्यांना सरपंच केलेला आहे. आणि तुम्ही किती 3 मिनिटं लेट आलाय? हा. मी 3 मतांनी पडलो होतो फक्त. त्यामुळे 3 ही लय महत्वाचं आहे आयुष्यात. कळलं का? 3 मतांनी काय बी होऊ शकतं. त्याच्यामुळे आता मी एक सरपंच या नात्यानं नवीन नियम बनवतोय. एक 2.5 मिनिटाच्या वर जो कोण उशीर येईल त्याला सभासद म्हणून काढून टाकायचं. बरोबर आहे बरोबर आहे. काय मास्तर? बेस्ट आहे. नाही, नाही, अरे असं कसं? नाही असं आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते सरपंच आहेत की नाही मला सांगा. अरे पण मी सरपंच आहे तुम्ही ना. सरपंच नाही आहात. आता काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलंय का? काय? तुम्ही उशिरा आलात म्हणून तुम्ही तुमचं सरपंच पद गमावलंय की नाही. त्यामुळे आता तुम्ही हे सरपंच उशिरा आलेले सरपंच. अरे कसं वाटतं सरपंच? असं वाटतं नेपाळचं सरपंच सरपंच आहे. मेंबर को जाने का किधर करने का सरपंच हो आहे. हो बस बस बस. मास्तर मी काय म्हणतोय, ह्यांना आपण सरपंच म्हणू. आचार्या मा जास्त वेळ ताणू नकोस. हेच बोल. सरपंच खरं तर योग्यच आहे ते. तुम्ही सरपंचच होणार कारण तुम्ही माझी सरपंच झालात की नाही. हे तर हे सरपंच म्हणजे आजी सरपंच की नाही. एक मिनिट मला सांगा, सगळ्यांचं अनुमोदन आहे ना? त्याचं मोदक तुम्ही सगळ्यांनी दिलं आचार्यानो. त्यांच्या घरी गणपती आले, मोदक आणायला गप्पा बसा. मास्तरांनो हो मास्तरांनो, हा. मी काय म्हणतो, चांगला मोठा चमचा बघून एकदाच सारण काढा सगळे. काढा काढा. थांब रे थांब जरा. आनंद मार्ग आहे बा. तरी बनून आलेत पिवला धम्मक लाडू. थांबा 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 रे एक मिनिट. सगळं झालेलं आहे आता रोहित माने आपले आगामी सरपंच झालेला आहे. हो हो हरकत. चला आपापल्या जागा घ्या सगळ्यांनी. चला पटकन. चला. काय उठा काय उठा? उठा. सरपंच आहे मी, उठा काय उठा? सरपंच होता तुम्ही. सरपंच आता मी आहे. ही जागा सरपंचाची आहे त्यामुळे उठा. नाही बरोबर आहे अरे सरपंच. बरोबर तुम्ही बोलला काय ते. बरोबर मीच तेच म्हणतोय. काय आता ते सरपंच आहेत त्यामुळे या जागेवर बसण्याचा मान सुद्धा त्यांचाच आहे. अंगा असं उठा 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 लवकर. इकडे खाली बसायचं. खाली कसं बसलं? मी खाली नाही बसणार. जाऊ द्या. एकदम बसा बसा. काय होतंय ना, गोंधळ होऊ शकतो. ते सरपंच नाहीयेत हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीये आणि हे जे नवीन सरपंच आहेत तेही आपल्या पटकन लक्षात येत नाही. याला गोंधळ होऊ शकतो. पचवायला वेळ जातो. मी काय वाटत नाही सरपंच. हा म्हणजे काय आहे, आता नॉर्मल आहे ना शर्ट पॅन्ट. जॅकेट आलं असतं ना वर तर वाटलं असतं. जॅकेट काढा. कान फरफुरी काढा की माझं ते पर्सनल आहे ते. चैनी तरी द्या की सर. पर्सनल आहे ते माझ्या स्वतःचे आहे. थांबा रे रोहित माने तुम्ही बसा इथे.